आगामी पुणे महापालिकेच्या अनुषंगानं प्रशासकीय पातळीवर प्रभाग रचना बनवण्याचं काम सुरू आहे। सोमवारी प्रारूप प्रभाग यादी जी आहे ती नगरविकास विभागाकडे सादर केली जाणार आहे आणि त्याच अनुषंगानं यावरती महाविकास आघाडीच्या पुणे शहर अध्यक्षांनी आक्षेप घेतला आहे। त्यांच्याशीच आपण संवाद साधणार आहोत। सोमवारी जी आहे ती प्रारूप यादी जी आहे नगरविकास विभागाकडे सादर केली जाणार आहे, तत्पूर्वी तुम्ही आक्षेप घेतला। पुणे महानगरपालिकेमध्ये जे प्रभाग रचना येणाऱ्या निवडणुकांसाठी तयार करण्याचं काम काही अधिकारी करत आहेत, पण अधिकाऱ्यांमध्ये ते स्वातंत्र्य असलं पाहिजे। अधिकाऱ्यांनी ते स्वतःच्या सुबुद्धीने केलं पाहिजे। पण भारतीय जनता पक्षाचा एवढा हस्तक्षेप त्याच्यामध्ये आहे, भारतीय जनता पक्ष म्हणेल तेच ते अधिकारी करतात। इथपर्यंत तर आता आम्ही असं ऐकलं की भारतीय जनता पक्ष स्वतः ते नकाशे बनवणार, त्याच्यावर फक्त सही करण्याचं काम करणार। आमची एकच विनंती आणि चेतावणी सुद्धा आहे, आयुक्तांपासून तर वॉर्ड रचना करणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्यापर्यंत। जसं राहुल गांधी बोलले तसं आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुम्ही नियमांचं उल्लंघन केलं, रचना तुम्ही जर त्याच्यामध्ये नॅचरल बाउंड्री जर सांभाळल्या गेल्या नाही, तुम्ही त्यामध्ये गल्ली बोळ पकडले, तुम्ही मुख्य रस्ते पकडले नाही, तर आम्ही तुमच्या पाठीमागं लागणार आहे। तुम्ही जे काय भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या गोष्टीला तुम्ही साथ देताय, तुम्ही सही करताय, तुम्ही होकार बोलताय, या गोष्टीला तुम्हाला आज नाही उद्या कधीतरी तुम्हाला उत्तरदायी राहावं लागणार आहे। आपण एखाद्या सत्ताधारी पक्षाच्या किती आहारी जावं हे तुम्हाला तुमची सुबुद्धी कळाली पाहिजे, एवढीच आमची तुम्हाला विनंती आहे। प्रभाग रचना जाहीर झालेली नाही त्यापूर्वीच तुम्ही आक्षेप घेताय। असं आहे, प्रभाग रचना इथे शिंदे साहेब थरकुडे जी आहेत, आम्ही या शहरामध्ये मागची 25-25, 30-30, 40-40 वर्ष झाले काम करतोय। मुळात विषय असा की प्रभाग रचना राज्य सरकारने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांनी केली तर काही आमची ना असण्याचं काही कारण नाही। दुर्दैवाने ही प्रभाग रचना सर्किट हाऊसमध्ये किंवा भाजपच्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयात बसून केलेली आहे। भाजपने तयार केलेला एक पेनड्राईव्ह राज्य शासनाला दिला, म्हणजे महानगरपालिकेला दिला जातो आणि ती तशीच्या तशी प्रिंटआउट काढून त्याच्यावर सह्या घेतल्या जातात। हे या शहराचं दुर्दैव आहे। त्यांनी नदी नाले असतील, डोंगर असेल, रेल्वे लाईन्स असतील किंवा मुख्य रस्ते असतील, या संदर्भातल्या नाही का सीमारेषा योग्य ते ठेवून त्यांनी प्रभाग रचना केली तर काय हरकत घेण्याचं कारण नाही। फक्त अमुक प्रभाग केला की भाजपचा नेता किंवा कार्यकर्ता निवडणुकीत पराभव होऊ शकतो, अशा प्रकारची भीती बाळगून ज्या प्रकारे प्रभाग रचना करायचा घाट घातला जातोय तो या शहरासाठी दुर्दैवी आहे। आणि म्हणून याच्या विरोधामध्ये आम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत, राज्य सरकारकडे करणार आहोत। आम्ही तिन्ही पक्ष मिळून किंवा आमचे समविचारी पक्ष या शहरामधून हजारो नका या ठिकाणी ऑब्जेक्शन लेटर्स हे राज्य शासनाकडे नका दाखल करणार आहोत। पण त्याच्याही पलीकडे जाऊन कोर्टात, हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात जाऊच, पण ज्या अधिकाऱ्यांनी या शासनाच्या नका धमकीमुळं किंवा प्रलोभनामुळं की बढती मिळेल, पैसे मिळतील, याच्यापुढे जर चुकीची प्रभाग रचना केली असेल तर मात्र त्यांनी आतापर्यंत जेवढी नका चुकीची कृत्य केलेली आहेत ती सगळी नका शोधून काढून यांनी कशा पद्धतीने बेनामी प्रॉपर्टी कमवल्यात या सगळ्याच्या पाठीमागं आम्ही नक्की लावू। या ठिकाणी म्हणजे नक्की लागू तर त्या ठिकाणी आहेच, पण त्याचबरोबर या संदर्भामध्ये त्यांना सुट्टी मिळणार नाही हा इशारा आम्ही त्यांना देऊ इच्छितो। तुम्ही पुणे महापालिका आयुक्तांची भेट घेण्यासाठी गेला होतात, काय घडलं होतं? भेट झाली? सुरुवातीला मागची 10-15 दिवस मान्य अरविंद शिंदे साहेबांनी, मागच्या 10 दिवसात मी सातत्याने मान्य नवल किशोर राम साहेब जे पुणे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक आहेत, यांना सातत्याने त्यांच्या पीएना कॉल केलेत की प्लीज, त्यांना कॉल केले त्यांनी उचलले नाही, त्यांच्या पीएना कॉल केले, ते म्हटले निरोप देतो। तशा प्रकारे नका आम्हाला कुठल्या म्हणजे प्रतिसाद मिळाला नाही। आणि काल खुद्द मग माझा कमिशनर साहेबांशी बोलावलं, त्यांना म्हटलं आम्हाला फक्त 5 मिनिट द्या, सीएम DCM पुण्यात येते मला मान्य आहे, पण कमिशनरांना 5 मिनिटसुद्धा भेटायला वेळ नाही याच्यासारखं आश्चर्य नाही। पण त्यांनी सांगितलं की मी भेटू शकत नाही, त्यांना म्हटलं आजची वेळ द्या, तर त्यांनी सांगितलं की शनिवार रविवार माझा प्री प्लॅन आहे मुंबईला जायचा, त्याच्यामुळं मी भेटू शकत नाही। मग ते म्हणले की सोमवारी मी विचार करेल। याचाच अर्थ जोपर्यंत प्रभाग रचना तिथं सबमिट होत नाही तोपर्यंत आयुक्त महाविकास आघाडीच्या एका पदाधिकाऱ्यांना भेटायचं टाळतात, या ठिकाणी डोळ्यात डोळे घालू शकत नाहीत, म्हणूनच ही आमची भेट होऊ शकलेली नाही। महापालिका आयुक्त मुद्दाम असं महाविकास आघाडीच्या शहर अध्यक्षांना, नेत्यांना टाळतायत असं? 100% कारण मुळातच त्यांची आता नेमणूक दिल्लीवरून डायरेक्ट पुण्याला झालेली आहे। त्यामुळे आपण समजून घेऊ शकतो की जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून इथं पुणे महानगरपालिकेला आलेत की काय पुन्हा, हेच आम्हाला कळत नाही आहे। कारण पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर, एक सभागृह नेते, ह्यांनी वेळ मागूनसुद्धा त्यांना देत नाही आहेत, ह्याच्यावरनं समजून येते की ह्या निवडणुकीचे 4 तारखेपर्यंत ते कोणालाही भेटणार नाही आहेत। ह्यासाठीच आम्ही त्यांचा पाठपुरावा करतो आहे। पण त्यानंतर आम्ही निवडणूक आयोगालाही भेटणार आहोत आणि पुण्यातून लाखो लोकांच्या हरकती सूचना घेऊन आम्ही त्या हे रिस्क करणार आहोत।
आपण बघितलं की आता सोमवारी जे आहे प्रारूप महापालिकेची प्रारूप यादी जी आहे प्रभाग रचनेची ती नगरविकास विभागाला सादर केली जाणार आहे. तत्पूर्वी पुण्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जे आहेत त्याच्यावरती आक्षेप घेण्यात आलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.